हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजचा जो आपल्या चॅनलवरील व्हिडिओचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो असा आहे, पेसा जिल्हे वगळून इतर जिल्ह्याचा निकाल लागेल का। तर याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर मित्रांनो तलाठी भरतीचा रिझल्ट, त्यानंतर तलाठी भरतीचं नॉर्मलायझेशन आणि मित्रांनो तुम्हाला नियुक्तीपत्र कधीपर्यंत दिले जाईल म्हणजे जाहीर होईल मित्रांनो, त्याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण जिल्हे आहेत 13। टोटल किती जिल्हे आहेत मित्रांनो? 13 जिल्हे आहेत जिथे पेसा कायदा लागू आहे। तर हे महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले जिल्हे सोडून मित्रांनो इतर जिल्ह्याचा निकाल लावला जाईल का किंवा लावण्याची शक्यता आहे का, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे आहेत। ते कोणकोणते जिल्हे आहेत ते सर्वप्रथम पाहूया। तर बघा, पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिथे पेसा कायदा लागू आहे। त्याच्यानंतर आहे पुणे, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे पालघर, पाचवा जिल्हा आहे धुळे, सहावा जिल्हा आहे नंदुरबार, सातवा जिल्हा आहे नाशिक, आठवा जिल्हा आहे जळगाव, नववा जिल्हा बघा मित्रांनो अमरावती, त्यानंतर 10वा आहे यवतमाळ, 11वा जिल्हा आहे नांदेड आणि 12वा जिल्हा आहे चंद्रपूर, 13वा गडचिरोली। असे मित्रांनो टोटल तुमचे 13 जिल्हे आहेत जिथे पेसा कायदा लागू आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो की पेसा जिल्हा वगळून तुमचा निकाल लावला जाणार नाही आणि लावला जाण्याची शक्यता सुद्धा अजिबात नाही आहे। एकदा का मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की तुमच्या सर्वांचा निकाल आहे जो TCS कंपनी लावणार आहे तलाठी भरतीचा, तो निकाल ऑलरेडी रेडी आहे मित्रांनो। त्यामुळे आता बघा, सुप्रीम कोर्टाने 9 तारीख दिलेली आहे 9 जानेवारी। त्यामुळे मित्रांनो जी काही तलाठी भरती रिलेटेड निकाल आहे मित्रांनो तो 9 जानेवारी नंतरच लागेल। म्हणजेच मित्रांनो तुमचा निकाल तुम्हाला 10 किंवा 11 जानेवारीला मित्रांनो पाहायला मिळेल। आता राहिला महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या नॉर्मलायझेशन विषयी काय अपडेट आहे, त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा नॉर्मलायझिंगचे मार्क्स कधी जाहीर होतील, तर याचं उत्तर बघा मित्रांनो, तुमचे जे नॉर्मलायझिंगचे मार्क्स आहेत मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नक्की जाहीर होतील मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर दुसरा भरपूर विद्यार्थी प्रश्न विचारत होते की निवड यादी कधी प्रसिद्ध होईल। तर बघा मित्रांनो, तुमची जी निवड यादी आहे ही निवड यादी ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल मित्रांनो। म्हणजेच 10 जानेवारीला तुमचा निकाल लागण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत मित्रांनो। 10 किंवा 11 जानेवारी मित्रांनो या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुमचा निकाल लागण्याचे फुल चान्सेस आहेत। ठीक आहे, त्यानंतर जो तिसरा कॉमन प्रश्न आहे तो आहे नियुक्तीपत्र कधी दिले जाईल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला नियुक्तीपत्र हे 26 जानेवारी 2024ला दिले जातील मित्रांनो। ठीक आहे, या प्रश्नांच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा जर अजून कोणता डाऊट असेल तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा। आणि मित्रांनो पेसा जिल्हे वगळून वगैरे तुमचा निकाल लागणार नाही मित्रांनो, सर्वांचा निकाल एकसाथ लागेल। ठीक आहे, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।